ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचा भाग बघणार आहोत जो की आहे एक्सरसाइज नंबर 1.1 हा बघणार आहोत आपण एक्सरसाइज नंबर 1.1. ठीक आहे. नवनीत आपण या ठिकाणी घेतोय स्कॉलरशिपमध्ये, तर आपण हा 1.1 बघूया. पहा, नंबर 1चा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला नंबर 1चा क्वेश्चन जो दिलेला आहे तो दिला आहे what would be the difference between the place value of digit at tens and unit place of the number formed by the additions of greatest 6 digit number and the smallest 3 digit number. ठीक आहे, असा क्वेश्चन दिलेला आहे. बघा काय दिलाय की ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर्स काय पाहिजे आपल्याला. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर पहिले आपण बघूया. ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर 6 डिजिट नंबर. ओके, द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. व्हाट इज द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर? इट्स अ व्हेरी सिंपल. देयर इज अ 9 इन अ 6 टाइम. ठीक है, 3 and 3 6 times. Okay, 6 times. Now next one is what? Next one is a smallest 3 digit number. The smallest 3 digit number. Now what is the smallest 3 digit number? Smallest 3 digit number. Okay. Now the smallest 3 digit number is it's a 100. Is it right? 100. This is the smallest 3 digit number. Now the sum of these two numbers is 9 into 0. 9 plus 0 is equal to 9, and 9 plus 0 is equal to similarly 9 here. Now 9 plus 1 is equal to 10. So take it here 0 and 1 carry. 1 plus 9 10. 1 plus 9 10. 1 plus 9 is 10. Okay, this is the answer. Now what is the question? The question is says that what is the difference between the 10 place and unit place and 10 place. What is the difference? Okay, now this 10 place means that value of a 10 place 9 is equal to 90, and the value of a 1 is a 9. So that the subtraction means that the difference between these two numbers is 10 minus 9 is equal to 1, and there is a only 8. So your answer is 81. 81 is your answer. ठीक है. In the options there is a first options are. ठीक है, 81 is the first option. Okay. Now the second question number 2. First one is this one is the first question. Now the second question number 2. Okay. दूसरा क्वेश्चन बघतोय आपण. बघा दूसरा क्वेश्चन काय दिलाय आपल्याला. काय सांगितले? व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल पॉसिबल 3 डिजिट नंबर. व्हॉट विल बी द सम ऑफ ऑल पॉसिबल 3 डिजिट नंबर फॉर्मेड बाय 4 6 9 using each digit only once. ठीक आहे, ओनली वन्स. एकदाच यूज करून आपल्याला काय करायचं आहे, याच्यापासून 4 डिजिट नंबर्स बनवायचा. 3 डिजिट नंबर्स आपल्याला बनवायचे आहेत. किती 3 डिजिट नंबर्स बनतात ते आपल्याला पाहायचे, आणि त्या सर्वांची काय करायचे, ॲडिशन करायचे. कोणते डिजिट दिले होते आपल्याला सांगितलं 4 6 9 हे 3 डिजिट दिले होते. 4 6 and 9 3 डिजिट दिले. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. जर 3 डिजिट नंबर्स आले तर त्याला आहे ना इझिली काय करायचं, आपण एक अशा प्रकारचा सर्कल करायचं, आणि याला 3 ठिकाणी हे 3 डिजिट लिहायचे. ओके, 4 6 9. ओके, 4 6 आणि 9. हा 9 आहे. ओके, आता काय करणार आहोत आपण, सर्वप्रथम याला राईट साईडने आपण लिहूया. बघा, 4 पासून सुरुवात करूया. 4 6 9 4 6 9 4 6 9. ओके, 4 6 9. नेक्स्ट 6 पासून सुरुवात करूया. 6 9 4 6 9 4. नेक्स्ट 9 पासून सुरुवात करूया. 9 4 6 9 4 6. नेक्स्ट
आता काय करायचंय, आता जर पुढे गेलो आपण तर काय होईल, 4 पासून सुरुवात होईल आणि 4 6 9, पण हा नंबर आपला झालेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आपण तो पुन्हा घेणार नाहीये. आता काय करायचंय, याच्या उलट दिशेने पुन्हा आपल्याला सुरुवात करायची, सेम टू सेम या पद्धतीने. ओके, काय होईल, 4 पासून पुन्हा सुरुवात करूया. 4 9 आणि 6, 4 9 6, पुन्हा 9 पासून 9 6 आणि 4. ओके, 9 आता 6 पासून 6 4 आणि 6 4 आणि 9, या सर्वांचे ऍडिशन करूयात. बघा काय येतं, 9 9. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक डिजिट हा 2 2 वेळा आलेला आहे. 6 6 2 वेळा आलाय, 4 4 2 वेळा आलाय, 9 9 पण 2 वेळा आलेला आहे. हे पक्कच लक्षात ठेवायचे की जेव्हा आपण 3 डिजिट नंबर दिला असतो त्याच्यापासून अशा पद्धतीचे अंक बनवायचे असतात, बरोबर, तर तेव्हा प्रत्येक डिजिट हा काय होतो, 2 वेळा येतो. ओके, तर आपल्याला काय करायचे, आता याचे ऍडिशन्स करायचे. बघितलं तर सोप्या पद्धतीने आपण करूया. 6 + 4 = 10, 6 + 4 = 10, 10 + 10 = 20, 20 प्लस हे दोन्ही म्हटलं तर 18 होतील, बरोबर. मग 20 + 18 काय होईल, 38 होईल. 38 ला जर ऍडिशन्स केली तर 18. सिमिलरली याच्यामध्ये पण तेच झालंय बघा, 6 6 दोनदा आलाय, 4 4 दोन वेळेस, 9 9 दोन वेळेस, आन्सर काय येणार आहे, 38, बरोबर. आणि कॅरी केलेले आपण कॅरी केलेले 3, म्हणजे जर 3 याच्यामध्ये ऍड केले तर काय होईल आन्सर 41. 41 ला 1 लिहिणार आपण, 41 ला 1. ऑप्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 8 आणि 1 हे दोन आन्सर आपल्याला हे जर बघितलं तर इथंच आपल्याला आन्सर आपलं संपलेलं आहे, बरोबर. बाकीच्या ऑप्शन मध्ये युनिट प्लेसला 8 आणि 10 प्लेसला 1 असं दिलेलं नाही, आणि म्हणून इथंच आपलं आन्सर येतं, बरोबर. परंतु आपण पुढचं पूर्ण क्लिअर करूया. 41 आता 4 कॅरी येईल, पुन्हा याची ऍडिशन किती येते, 38. 38 + 4 = 42, आणि तुमचा आन्सर आलेलं आहे 4218, 4218, बरोबर. 4218 हे आन्सर आपलं आलेलं आहे सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा, बरोबर. आणि ऑप्शन नंबर 2 आहे तो, बरोबर. ऑप्शन नंबर 2 हा काय होता, ऑप्शन नंबर 1 हा आपल्याला ऑप्शन नंबर 2 दिलाय. अशा पद्धतीचे हे दोन क्वेश्चन येतात. जर घ्यायचा असेल तर पटकन आपल्याला काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे याचा, आपण पुढचं बघूयात नंतर. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय आपल्याला. Question number 3, okay, and the question number 3 is, but which of the following is the smallest 6-digit number? Which of the following is a smallest 6-digit number other than 4 and 7? ठीक है, means that without using 4 and 7, 4 आणि 7 चा यूज न करता जे ऑप्शन दिलेले तर त्या ऑप्शन पैकी आपल्याला बघायचे. बघा ऑप्शन काय दिले, पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे 3 2 5 6, नाउ 10 32 65, then 10 23 56, and the last option 4 number is 10 23 65. Okay, these 4 options are given. ठीक है, नेक्स्ट वन. बघा क्वेश्चन काय होता की आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 6-digit नंबर हॅविंग डिजिट अदर दॅन 4 and 7, बरोबर. 6-digit स्मॉलेस्ट 6-digit नंबर्स. ओके, स्मॉलेस्ट 6-digit नंबर्स पाहायचे आपल्याला याच्यातून, परंतु 4 आणि 7 चा यूज करायचा नाही. जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर 1 जो दिलाय आपल्याला 1, बरोबर, त्याच्यानंतर 2 3 आणि हा ऑप्शन नंबर 4 आहे. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर सर्व जे ऑप्शन दिले ते पूर्णच्या पूर्ण काय तर 3-digit नंबर्स आपल्याला दिलेले आहेत, 3-digit नंबर्स. पण आपल्याला काय करायचंय, याच्यातला असा नंबर काढायचा आहे ज्याच्यामध्ये 4 आणि 7 चा यूज केलेला नसावा. ऑलरेडी कशातही 4 आणि 7 चा कोणताही यूज केलेला नाहीये. मग आपल्याला पाहिजे स्मॉलेस्ट, याच्यातला स्मॉलेस्ट कोण आहे, बरोबर. आता जर तुम्ही बघितलं 6-digit नंबर पूर्णच आहेत. त्याच्यानंतर बघूयात आपण स्मॉलेस्ट डिजिट काढताना काय करायचंय की या राईट साईडनं आपल्याला म्हणजे लेफ्ट साईड कडून राईट साईड कडे सुरुवात करायची. सर्वात आधी 1 1 1 1 सगळ्यांमध्ये 1 आलेला आहे, त्याच्यामुळे हा बघायचा नाही. नेक्स्ट काय झालंय 0 0 0 0, यानेही आपल्याला कळालं नाही. नंतर 3 3, पण इकडे 2 आलाय, याचा अर्थ हा काय, हा स्मॉलेस्ट आहे, बरोबर. हा स्मॉलर आहे, मग हे दोन्ही काय झाले, कट झाले ऑप्शन, बरोबर. पुढे बघूया. आता इकडे बघा 2
2 आलेला आहे 2 आणि काय आलेलं आहे इकडं 2 सेम आहे. मग पुन्हा 3 3 सेम आहे. पण इथं काय आले 56 आणि 65 बरोबर आहे. म्हणजे काय होतंय आपल्याला लास्टचा जो डिजिट आलाय इकडे आलेला आहे आपल्याला 5 आणि इकडे आलेला आहे 6. याचा अर्थ हा डिजिट जो आहे तो स्मॉलेस्ट आहे आणि म्हणून आपला आन्सर जे आहे तर ते काय असेल ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे 10 23 56 हे तुमचा आन्सर आहे बरोबर आहे ऑप्शन नंबर 3. कारण आपल्याला याच्यामध्ये स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स काढायला सांगितलेला होता स्मॉलेस्ट आणि त्याच्यामुळं हे आपलं ऑप्शन आलेलं आहे बरोबर आहे. चला पुढचं बघूया क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो याआधी आपण बघितला क्वेश्चन नंबर 2 बरोबर आहे आणि तसाच आहे फक्त थोडासा वेगळं काय आहे की या ठिकाणी आपल्याला काय केलंय 4 डिजिट नंबर दिलाय 4 डिजिट. पण बाळांनो इतकाही सोपा नाही हा. कारण काय की इकडं दिलेलं आहे आपल्याला आधी जे दिलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला त्याच्यामध्ये 3 डिजिट नंबर सांगितला होता. आताच हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय 4 डिजिट नंबर सांगितलेलं आहे आणि म्हणून 4 डिजिट नंबर जेव्हा घेताना म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे 4 डिजिट नंबर जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला 6 × 4 = 24 बरोबर आहे. एकूण किती डिजिट किती नंबर तयार होणार आहे 24 नंबर तयार होणार आहे. किती नंबर तयार होणार आहे 24 नंबर. आणि या ऑप्शन मध्ये क्वेश्चन मध्येच आपल्याला एक हिंट त्यांनी दिलेली आहे. बघा हिंट काय सांगतेय बरोबर आहे. हिंट काय सांगते क्वेश्चन काय दिलाय पहिले की व्हॉट विल बी द सम ऑफ द ऍडिंग ऑल पॉसिबल 4 डिजिट नंबर बरोबर आहे फॉर्मेड बाय 7913 बरोबर आहे. नंबर काय दिलाय 7913 बरोबर आहे. प्रयत्न करा ओके. नाही आला तर खाली कमेंट्स करा. पुन्हा एकदा आपण काय करूयात हाच क्वेश्चन बघूया. परंतु आपण 2 नंबरचा क्वेश्चन याच पद्धतीने बघितलेला आहे तेव्हा हा आपण बघणार नाही. कमेंट करा त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा पुन्हा एकदा बघूया बरोबर. 6 × 4 24 पूर्ण काय येणार आहेत आपल्याला नंबर्स येणार आहे आणि एक नंबर त्यांनी आपल्याला हिंट मध्ये सांगितलेलं आहे बरोबर आहे. हिंट मध्ये की ईच ऑफ द गिवन डिजिट विल बी अकर इन 6 टाइम्स in the unit place and there will be 4 groups of the 6 numbers each बरोबर आहे. 6 नंबरचे किती होणार आहेत 4 ग्रुप्स आपल्याला तयार होणार आहेत आणि प्रत्येक जो नंबर आहे तो काय 6 टाइम्स येणार आहे. किती टाइम्स येणार आहे 6 टाइम्स येणार आहे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल जर तुम्ही ऍडिशन करून बघितली 6 टाइम्स बरोबर एका याच डिजिटची बरोबर तर 7913 याची जर ऍडिशन केली तुम्ही तर याची ऍडिशन येते बघा काय येतं 1 + 9 + 1 करा 10 होतो 3 + 7 करा हा 10 होतो. आन्सर किती येतो 20 बरोबर आणि 6 टाइम्स येणार आहे सो दॅट मल्टिप्लाय बाय 6 येईल बरोबर आणि आन्सर काय होईल 120. आन्सर काय होईल 120 बरोबर. म्हणजे एक लाईन जी येणार आहे आपली जे याच्यापासून जे डिजिट आपण तयार करणार आहोत जसं समजा 7913 त्याच्यानंतर आपण केला पुढचा जर डिजिट तर 9137 अशा पद्धतीचे नंबर्स किती नंबर्स येणार आहेत 24 बरोबर. आणि या एका लाईन्स हा कॉलम जो दिसतो याच्यात 24 नंबर असणार आहेत आणि याचे ऍडिशन शेवटी किती येणार आहे सांगितलं मी तुम्हाला 120 जर आपण पाहिलं याचं ऍडिशन प्रत्येकाचं 120 येणार म्हणून इकडे काय होईल 0 इकडे काय होईल 0 आणि 12 कॅरी येतील. कॅरी किती येणार आहे आपले 12. आता 12 कॅरी आले म्हटल्यावर काय होईल पुन्हा दुसऱ्या कॉलम जो आहे तर त्याचं ऍडिशन किती येणार 120. मग 120 + हे 12 कॅरी केलेले 12 तर आन्सर काय येईल 2. त्याच्यानंतर 2 + 1 = 3 बरोबर. मग 32 आणि हा आलाय 132 झाले. आता आपल्याला काय करायचंय पुन्हा इकडे काय येईल दुसरा ऑप्शन 10 म्हणजे सेकंड काय व्हायला सेकंड जो डिजिट आहे आपला तो 10 आलेला आहे. नंतर काय होईल 13 कॅरी येतील पुन्हा 120 मध्ये तुम्हाला काय करायचे 13 ऍड करायचे. आन्सर काय येईल 3 आणि हे पण 3 आणि 1 133 म्हणजे पुढचा ऑप्शन काय येणार आहे डिजिट 3 येणार आहे. पुन्हा 13 काय करायचे पुढच्या 120 मध्ये ऍड करायचे 120 + 13 = पुन्हा 13 येणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढावं लागणार आहे. तुम्ही जर त्याचे ऑप्शन बघितले तर तुम्हाला कदाचित इथपर्यंतच उत्तर आलेलं असेल. क्वेश्चन नंबर 4 होता आपला आणि ऑप्शन मध्ये दिल्याप्रमाणे बघा पहिला ऑप्शन काय सांगितलं आपल्याला मी या ठिकाणी ऑप्शन लिहून देतो तुम्हाला. बघा काय दिले पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे नंबर 1 133220. आता हे ऑप्शन तर नाहीच आहे आपला नाहीच आहे हे ऑप्शन. नेक्स्ट सेकंड वन ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी 122320 बरोबर आहे. बघा 122320 बरोबर. परंतु या ठिकाणी 22 आले 3 दोन वेळेस आलेलाच नाहीये. मग नंबर 3 चा ऑप्शन काय सांगतं बघा आपल्याला 133230 हे पण ऑप्शन नाहीये. नेक्स्ट 1333 टाइम्स and 20
असा तर आपला ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. आपण काढलेल्या उत्तरावरूनच आपल्याला मिळेल ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. हे पण एक हिंट राहू दे तुमच्याकडे. बरोबर आहे. सोडून पाहायचा आहे बरोबर हा क्वेश्चन. नेक्स्ट पाहिजे पुढं बघा क्वेश्चन नंबर 5. ओके, एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर पटकन घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ओके, 5 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, एक नंबर दिलाय. द नंबर 94,534. then how many times is the place value of 4 on the right to that of this left. बरोबर. लेफ्ट आणि राईटचा 4 डिजिटचा प्लेस पाहायचा आहे आपल्याला. बरोबर. 94,534 हा क्वेश्चन आहे. 94,534. बरोबर. याच्यात 4 हा 2 टाइम्स आलेला आहे. हा राईट आणि लेफ्ट असं दिलंय आपल्याला. आणि याच्या प्लेस व्हॅल्यू मधला काय डिफरन्स सांगितलंय का आपल्याला बघा. हाऊ मेनी टाइम्स. बरोबर. टाइम्स सांगितलंय म्हणजे काय करायचंय की टाइम्स म्हटलं की काय करायचं आपल्याला, छोटा जो पण असेल त्याने मोठ्याला काय करायचंय डिवाइड करायचं. बरोबर. आता बघा तुम्ही की याची प्लेस व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला. याची प्लेस व्हॅल्यू 4 आणि त्याच्यावर काय होईल 30 होतील. म्हणजे काय होतील आपल्याला 4000 या ठिकाणी याची प्लेस व्हॅल्यू आली. याची प्लेस व्हॅल्यू काय तर याची प्लेस व्हॅल्यू आहे 4. बरोबर. आता या दोन्हीचं काय करायचंय आपल्याला, डिफरंट नाही आपल्याला टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स दिस नंबर्स बाय दिस वन. बरोबर. याच्या हा किती टाइम्स आहे, किती पट आहे ते आपल्याला काढायचे. अतिशय सोपं आहे. 4 ने याला डिवाइड करायचं. 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि 3 0 जशा तसे. म्हणजे आन्सर काय आला आपल्याला 1000. मला वाटतं हा क्वेश्चन नंबर 5 मधला 5 जो क्वेश्चन आहे तर त्याच्यातलं ऑप्शन नंबर 4 आहे. ऑप्शन नंबर 4. बरोबर. 4 नंबरचा ऑप्शन आपला आन्सर आहे. बरोबर. आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 4. बरोबर. ते किती आहे 1000 ऑप्शन नंबर 4 दिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलंय क्वेश्चन नंबर 6 बघा. इकडे आपल्याला 2 लिनियर इक्वेशन सारखं दिले बघा. या ठिकाणी काय सांगितले 3 + 2p आणि 5 + 3q आर द डिजिट इन द 1000 and 10 place representatively. बरोबर. ऑफ द नंबर्स 84,524. बघा काय काय दिलेले आहे ते बघा. पहिले 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. पहिले इक्वेशन सांगितलंय आपल्याला कायला 1000 प्लेस. 1000 प्लेसला कोण दिलेला आहे आपल्याला 3 + 2p आणि दुसरा दिलाय 10 प्लेस. 10 प्लेसला कोण आलेला आहे 5 + 3q हा नंबर दिलाय. बरोबर. हे 2 नंबर दिले. आणि जो आपल्याला नंबर दिलाय ज्याचा आपल्याला काय करायचं आहे 1000 प्लेस आणि 10 प्लेस हे बघायचं आहे. बरोबर. तर तो नंबर दिलेला आहे आपल्याला पहा 84,527. ओके 27 हा नंबर दिलाय. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे पहिले बघा 1000 प्लेसला याच्या कोणता आहे युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस आणि 1000 प्लेस. 1000 प्लेसला कोण आहे 4. म्हणजे काय सांगितले की याचं जे आन्सर आहे ते काय 4 आहे. बरोबर. पहिले दुसरं आपल्याला सांगितलं 10 प्लेसला कोण आहे 2. मग याचा आन्सर काय येणार आहे 2 येणार आहे. बरोबर. आता काय सांगितलं आपल्याला की पहिले याचा आन्सर काढूयात आपण 3 + 2p = किती आहे 4. बरोबर. आन्सर काढतोय आपण आता काय आले 3 + 2p = 4. याला सोडूयात. 3 ला पहिले राईट साईडला पाठवा काय मिळालं 2p = 4 - 3. म्हणजे आन्सर काय आलं 2p = 1. सो दॅट p = 1/2 because the 2 is in a multiplication. So that in the right side there is a division. So p = 1/2. 1/2 means that 0.5. 1/2 means that 0.5. का काढले आपण हे कारण ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिले 0.5 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय दिले आपल्याला
दुसरं दिले बघा 5 प्लस 3q इज इक्वल टू 2. 5 प्लस 3q इज इक्वल टू 2. याला सोडूया. 5 ला पलीकडे बघा काय मिळतं बघा 3q इज इक्वल टू 2 मायनस 5. 3q इज इक्वल टू 2 मायनस 5. सो दॅट 3q इज इक्वल टू मायनस 3. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे जर दोन्हीचे डिफरंट साइन असतील तर सबट्रॅक्शन करायचे. ग्रेटर नंबरचं साइन आन्सर लिहायचं. ठीक आहे. याचं साइन काय प्लस आणि याचं मायनस त्याच्यामुळे सबट्रॅक्शन झालं. 5 minus 2 is equal to 3 and greater number is 5 so that 5 sign is minus. Okay. आता काय सांगितलं बघा q is equal to या दोन्हीमध्ये मल्टिप्लाय आहे. हा 3 तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. -3 divided by 3 so that q is equal to -1. q काय आलेला आहे -1. मग आपला आन्सर काय असायला पाहिजे तर आपला आन्सर आहे बा आन्सर काय दिले 1/2 means that 0.5 आणि -1 हे आपला आन्सर आहे. बघूया ऑप्शन नंबर किती आहे. क्वेश्चन नंबर 6 आपण बघतोय आणि बघा याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. 4 नंबरचा ऑप्शन जे दिले आपल्याला तर ते आपला आन्सर आहे 0.5 आणि -1. किती नंबरचा ऑप्शन आहे 4 नंबर ऑप्शन. ठीक आहे. चला याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल लगेच घेऊन घ्यायचा आहे. पुढचं बघूयात आपण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ओके. पहिल्या एक्सरसाइज मध्ये एकूण 8 क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यातले आपण 6 पाहिलेत आतापर्यंत. 7 नंबरचा क्वेश्चन पाहूयात आपण आता. बघा 7 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय. 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बघा की व्हॉट इज द डिफरंट इन द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट 8. बरोबर आहे. 8 मधली डिफरन्स ऑफ क्वेश्चन नंबर 7 पाहतोय आपण. 8 चा डिफरंट पाहायचा आहे आपल्याला. 8 जो आहे तर त्याच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरंट पाहायचा आहे आणि नंबर आपल्याला दिलेला आहे 9380568 हा नंबर दिलाय. बरोबर आहे. आता या नंबर्स मध्ये 8 च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरंट पाहायचा आहे. बरोबर आहे. मग पहिले बघूयात आपला पहिला 8 कोणता दिलाय हा. बरोबर आहे. याची प्लेस व्हॅल्यू काय होते. प्लेस व्हॅल्यू जर बघितली आपण याची तर मला मिळेल 8 आणि त्याच्यानंतर जेवढे पण अंतर नंबर दिलेले आहेत त्या नंबरच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय 00 घ्यायचे. बरोबर आहे. आपल्याला मिळालं इथं 80,000. किती मिळालं 80,000. आता काय करूयात 8 चा काय बघा 8 चा काय दिले आपल्याला प्लेस व्हॅल्यू 8 आहे आणि याचा डिफरंट सांगितलाय सो दॅट सबट्रॅक्शन करायचे तुम्हाला. ओके. आणि असे 00 आले ना एकदम सोपं आहे. काय करायचंय 10 घ्यायचं आहे अलीकडे सगळे 9 घ्यायचे आणि लास्टचा जो नंबर आलेला आहे त्याच्याऐवजी 1 ने कमी घ्यायचा आहे 7. बरोबर आहे. तेच केलंय आपण की याच्याकडून एक कॅरी केला आपण याला दिला इथं 10 झाले. ओके 10 मग याने याला दिला इथं 10 झाले होते मग इथं 9 राहिले 10 झाले. सेम टू सेम हीच प्रोसेस पुढे गेली आणि सबट्रॅक्शन करायचे. ओके 10 - 8 इज इक्वल टू 2. 10 - 8 इज इक्वल टू 2. आता हा 9 सेम टू सेम 9 9 आणि इकडे काय आले 7. तर तुमचा आन्सर काय दिलेला आपल्याला बघा तर काय आले 79,992. बघा ऑप्शन काय दिले ऑप्शन नंबर काय येतो बघा याचा ऑप्शन आहे 1 नंबरचा ऑप्शन. बरोबर. तर आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर काय आहे 1. बरोबर. ऑप्शन नंबर 1 आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. 1 नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट पाहायचं आपल्याला पुढचा लास्ट क्वेश्चन आजचा क्वेश्चन नंबर 8. ओके क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय दिलंय बघा अशाच प्रकारचा एक क्वेश्चन आपल्याला पुन्हा दिलेला आहे. बघा इन द नंबर एक नंबर दिलाय आपल्याला बघा 954732 954732. बरोबर असा आपल्याला नंबर दिलेला आहे. बरोबर. बघा या नंबर मध्ये काय सांगितले आपल्याला याच्यामध्ये या नंबर मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा 8 नंबरचा क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट 4 दॅन दॅट द डिजिट 2. ठीक आहे. टाइम्स म्हटलं की काय आधी बघितलंय आपण डिवाइड करायचे. हाऊ मेनी टाइम्स ऑफ अ डिजिट 4 दॅन डिजिट 2. 4 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 2 च्या प्लेस व्हॅल्यूपेक्षा किती पट आहे असं विचारलंय. बरोबर. 4 ची प्लेस व्हॅल्यू बघूयात आपण काय सांगितलेली आहे आपल्याला
4 आपण जशाच तसा लिहिला, इकडे 0 0 किती 1 2 3 4 4 0 1 2 3 4 0. ओके, आता 2 ची काय दिली आहे प्लेस व्हॅल्यू का 2 युनिट प्लेसला आहे, सो दॅट याची काय असणार आहे 2. याला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं, 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि आन्सर इकडे काय करायचंय हे पूर्ण 0 जशाच तसं द्या, सो दॅट द आन्सर इज काय आले 2 आणि 4 0 1 2 3 4 4 0. ओके, 20,000 तुमचा आन्सर आले आहे. बघा ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर 3 आहे. ऑप्शन नंबर किती आहे 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला आपलं उत्तर आहे. समजतंय तुम्हाला? ठीक आहे, या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता. आज आपण एक्सरसाइज नंबर 1.1 पाहिले, त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन होते. आपण 8च्या 8 क्वेश्चन बघितले. मी सांगितलं होतं तुम्हाला 4 नंबरचा क्वेश्चन तुम्ही करायचा आहे, परंतु आपण तो सुद्धा बघितलेला आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 बघूया. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.